नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता सावलीने राजकुमारला आता प्रश्न विचारताच राजकुमार म्हणतो की मला अशा एका व्यक्तीची माफी मागायची ज्या व्यक्तीमुळे मी या जगात आलो आणि तिने माझ्यावरती संस्कार करण्याचे प्रयत्न केले, पण मीच कुठेतरी कमी पडलो, असे राजकुमार तिलोत्तमासमोर बोलत असतो. आणि राजकुमारच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. राजकुमार तिलोत्तमाकडे बघत म्हणतो की मी त्या व्यक्तीचा आभारी आहे ज्या व्यक्तीने मला इथे बसण्याची पुन्हा एकदा संधी दिली त्याच्याबद्दल. राजकुमार म्हणतो की त्या व्यक्तीला मला थँक्यू म्हणायचं आहे आणि माझ्याकडून जे पापे झालेत त्यासाठी मला तिला क्षमा मागायची, असे म्हणत राजकुमार आता तिलोत्तमाला हात जोडतो. आणि हेच सत्य मला सांगायचं असे राजकुमार बोलतो. आणि त्यानंतर आता सारंगची वेळ येताच आता ऐश्वर्या म्हणते, सारंग मी तुला प्रश्न विचारते आणि प्रश्न असा आहे की जर तुझ्यावरती अशी वेळ आली आणि त्या वेळेनुसार जर तुला तुझ्या बायकोला किंवा मॉमला निवडायचं असेल तर तू कुणाची निवड करशील? आणि तो प्रश्न ऐकताच आता सारंगला मोठा धक्का बसतो. तेव्हा आता ते ऐकून नील म्हणतो की ऐश्वर्या हा काय प्रश्न झाला काय, आणि प्रश्न असा विचारायचा असतो काय? ऐश्वर्या म्हणते, हे बघ नील, सारंग स्मार्ट आहे, तो बरोबर उत्तर देईल. आणि इकडे आता पटकन डोळे झाकून सावली मनात विचार करते की तिलोत्तमा मॅडमचं नाव घ्या, तिलोत्तमा मॅडमचं नाव घ्या. तर तेवढ्यात आता सारंग म्हणतो की मी आईला निवडेल. आणि ते ऐकताच आता तिलोत्तमा सारंगकडे बघते. तर ऐश्वर्या म्हणते, म्हणजे तू बायकोला सोडून देशील? ऐश्वर्या म्हणते की तिला बाजूला करून तू मॉमला निवडशील सारंग? आणि आता लगेच आता सारंग म्हणतो की तूच मला लिहिला ऐश्वर्या, सावली ही माझी सावली आहे, तेव्हा माझी सावली माझ्यापासून वेगळी कशी राहील? आणि सारंग म्हणतो की मी जिकडे जाईल तिकडे माझी सावली माझ्यासोबत येईलच ना. तो आता सारंगचे उत्तर ऐकून सगळेजण खुश होतात आणि म्हणून मी आईची निवड करील. ते ऐकताच आता तिलोत्तमा म्हणते की शाब्बास, आणि हसतच आता टाळ्या वाजवत सोहम म्हणतो, वा वा सारंग दादा, गुड ॲन्सर. आणि आता सावलीची वेळ येते तर नील म्हणतो की सावली, सारंगने ट्रूथ घेतलं होतं, आता तेव्हा तू डिअर घे. सावली म्हणते की मला आता काय करायचं? ऐश्वर्या म्हणते, मी तुला सांगते आता काय करायचं. हे बघ सावली, तू लहानपणीच्या तर सारंगला ओळखलं. ऐश्वर्या म्हणते की पण आता तू मोठेपणीच्या सारंगला ओळखतेस की नाही हे आम्हाला बघायचंय. आता सगळेजण ऐश्वर्याकडे बघू लागतात. सावली म्हणते की म्हणजे? ऐश्वर्या म्हणते म्हणजे असं करायचं, आता मी तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधेल आणि एक एक करून तुला तुझ्या हातात सगळ्यांचे हात मी देईल आणि ते सगळे हात आता तुला स्पर्श करून जाता क्षणी तुला फक्त तुझ्या नवऱ्याचा हात कोणता आहे हा ओळखायचा आहे. नील म्हणतो की ऐश्वर्या, ह्या गेम्समध्ये तुला काहीच करायची गरज नाहीये. तेव्हा सावली म्हणते की मला मान्य आहे. आणि सावली आता ती अट तिने मान्य करताच आता उठून उभा राहते आणि ऐश्वर्या तिला आता पट्टी बांधायला आता सावली समोर येते. आणि इकडे आता जयंती भैरवीला सांगत असते, मला 20,000 रुपये पाहिजेत. तेव्हा भैरवी म्हणते की एवढे पैसे कुठे रंग उधळणार आहेस? तेव्हा जयंती म्हणते की त्याचं काय आहे ना, मी तुम्हाला का सांगू? तेव्हा आता भैरवी म्हणते की म्हणजे पैसे मी तुला देणार आहे, नाही देत जा तुला मी पैसे. तर भैरवी म्हणते असं नका, असं नका, मला ना माझ्या मैत्रिणीसोबत गोव्याला. तर तेवढ्यात जयंती पुन्हा भानावर येत म्हणते की गोव्यातली माझी मैत्रीण आहे ना, तिच्या भावाची मुलगी पडली आणि नंतर तो तिला दवाखान्यात घेऊन जात असताना स्कूटीवरून तोही पडला. भैरवी म्हणते की किती लांबट लावशील ग जयंती, बस कर आता तुझं हे. भैरवी म्हणते की आता गप्प बसून राहा, मला हिशोब करू देत, मला त्रास देऊ नकोस. त्यानंतर आता भैरवी इकडे जयंतीला म्हणते की हे बघ जयंती, मी तुला 25,000 दिले असं समज, पण माझं एक काम आहे ते करशील? जयंती म्हणते 25,000साठी मी काहीही करेल. तेव्हा भैरवी म्हणते, हे बघ मी तुला 25,000 रुपये देते, पण त्या बदल्यात दररोज एक आठवडाभर सावलीला तू नियमितपणे माझ्याकडे रियाजाला घेऊन यायचंस. भैरवी म्हणते की त्यातील एक जरी दिवस सावलीला खाडा झाला तर तुला मी आता हे जे पैसे देऊ राहिले त्याच्या दुपटीने मी पैसे वसूल करील जयंती. तेव्हा आता पैसे दाखवत भैरवी म्हणते की आहे का मंजूर पैसे? घेत आता जयंती म्हणते आहे मंजूर, आणि लगेच कामाला लागते. आणि त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या ही सावलीच्या डोळ्याला पट्टी बांधते. नील, बबलू, सोहम, सारंग चौघांनाही आता त्यांचे हात पुढे करून ऐश्वर्याने उभा केलेले असतं आणि एकेकाचा हात ऐश्वर्या आता सावलीच्या हातात देत असते आणि म्हणते की हे आहे सारंग सर. नाही नाही असे म्हणत आता प्रत्येकाचा हात सावली चेक करत असते आणि
त्याच वेळेस आता सारंगचा खरा हात सावलीच्या हातात येतो आणि सावली आता त्या हाताला व्यवस्थित चाचपते. पुन्हा आता ऐश्वर्या म्हणते की हा नसेल, हा सारंगचा हात आहे. आणि त्यानंतर नीलचा हात हातात देते तर सावली तो हात बाजूला करत पुन्हा आता म्हणते की अगोदरचा हात द्या. आणि ऐश्वर्या आता पुन्हा सोहमचा हात देते तर तो हात बाजूला करत पुन्हा आता सावली सारंगचा हात धरते, म्हणते की हे आहे सारंग सर. आणि सावलीने अचूक डोळ्यावरती पट्टी बांधून सारंगला ओळखलेलं असतं. आणि खरोखर सावलीचं ते प्रेम बघून आता तिलासुद्धा मोठं कौतुक वाटतं. त्याच वेळेस इकडे आता ताराच्या मोबाईलवर भैरवीचा कॉल येतो, पण तारा फोन उचलत नाही. तेवढ्यात सावलीने सारंगला ओळखताच आता सगळेजण खाली बसतात तर सावलीच्या मोबाईलवर भैरवीचा कॉल येतो. तेव्हा सावली सारंगला म्हणते मी आलेच सारंग सर. आणि बोलण्यासाठी सावली आता बाजूला जाते. आणि इकडे आता पटकन सारंग हा सावलीच्या पाठीमागे जातो आणि पटकन आता सारंग म्हणतो की सावली काय झालं, कुणाचा फोन होता? तर सावली म्हणते माईंचा फोन होता. तेवढ्यात बबलू आता सारंग सावलीला बोलावतो. दोघेही आतमध्ये येतात. आणि त्यानंतर इकडे चंद्रकांतराव म्हणतात की हे बघ तिलोत्तमा, आता आपल्यासमोर आपलं सगळं कुटुंब आहे. आणि आता मी तुला विचारतो की तिलोत्तमा, तुझ्या मनात अशी कुठली इच्छा राहिली का जी तुझी अजूनही पूर्ण झालेली नाही म्हणून? आणि ती इच्छा पूर्ण व्हावी अशी तुझी कळकळीची इच्छा आहे असं तुला वाटतं का? आणि तिलोत्तमा म्हणते की आहे ना. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते की तुमच्या 4ही मुलांच्या वेळेस ज्यावेळेस मी प्रेग्नंट होते त्यावेळेस 7 ते 8 महिन्यापर्यंत मी दिवसभर काम करायचे, म्हणजे ऑफिसमध्ये जायचे, घरही सांभाळायचे. तेव्हा सगळ्यात जास्त प्रेम अगोदर माझं माझ्या कामावर आहे. या गोष्टीचा मला सगळ्यात जास्त अभिमान वाटत असल्याचे तिलोत्तमा सांगते. आणि कदाचित तुमच्यावर सुद्धा हेच संस्कार घडले गेले तसे तिलोत्तमा सांगते. तिलोत्तमा म्हणते की खरं तर मला तुमच्या चौघांचंही कौतुक वाटतं. तुम्ही चौघेही जण तुमच्या कामाकडे व्यवस्थित लक्ष देत आहेत. तिलोत्तमा म्हणते की तुम्हाला असं वाटतं का की मी आता काम करू शकत नाही? मी अजूनही तेवढंच स्फूर्तीने आणि तेवढाच वेळ काम करू शकते. पण या सगळ्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाची असते ती वेळसुद्धा. तेव्हा प्रत्येक काम हे वेळेतच व्हायला हवं. तिलोत्तमा म्हणते की पण आता आमच्यावरती अशी वेळ आली आहे, आम्हा दोघांनाही वाटतं की आता आमचा वेळ आमच्या कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे. आणि आता तिलोत्तमा म्हणते की हे बघा, आम्हाला आता घरात राहायचं, तेव्हा आम्हाला आता असं वाटतं की आता ती वेळ आली की जेणेकरून आपल्या घरात एक नवीन पाहुणा यायला हवं, बरोबर ना? तर चंद्रकांतराव म्हणतात हो. चंद्रकांतराव म्हणतात की म्हणजे आता दिवसभर आम्हीच दोघे एकटे असतो, तुम्ही सगळे तुमच्या तुमच्या कामात असता. चंद्रकांतराव म्हणतात की मग आमच्याबरोबर सुद्धा कुणीतरी खेळायला पाहिजे ना. आणि तिलोत्तमा म्हणते की आता असं वाटतंय की घरामध्ये पाळणा हालायलाच हवा. आणि तिलोत्तमा म्हणते की तुम्ही जर प्लॅनिंग करत असताल तेव्हा तुम्ही जर आमच्या एवढे झालात आणि तुमची मुलं जर लहान असतील तर मग तुमचे मुलं बिझनेस कसा सांभाळतील? आणि त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते की मला फक्त एवढंच सांगायचं होतं. तर सगळेजण आता त्यांच्या बायकांकडे बघतात. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी राजकुमार आता त्याची आवरून त्याची बॅग भरू लागतो. आणि आता अमृता तिथे बसलेली असते. अमृता म्हणते तुम्हाला उशीर झाला का? तर राजकुमार म्हणतो हो हो. राजकुमार म्हणतो की पण काल सगळ्यांना हसतं खेळतं बघून खरंच खूप बरं वाटलं आईने. आणि मला आईसमोर आता पुन्हा एक संधी दिली गेली आणि मी बोललो ते छान बोललो ना? तर अमृता म्हणते हो. राजकुमार अमृताला सॅल्यूट करतो आणि म्हणतो की थँक्स ऑफ यू. माझ्या लहानपणीचा फोटो शोधून काढला त्याबद्दल. तेव्हा अमृता देखील खुश होते. आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमा ही अमृता आणि राजकुमारच्या रूम शेजारून जात असते. तर इकडे अमृता म्हणते की मलासुद्धा आई ज्या बोलल्या ना ते आईचं म्हणणं पटलं. कुणीतरी मनावर घ्यायला पाहिजे. आपलं हे असं आहे, पण सारंग, सोहम किंवा मग नील दादा कुणीतरी हे आता आईचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी घ्यायला हवी. तर तिलोत्तमा ते अमृताचं बोलणं ऐकते. आणि त्यानंतर आता इकडे राजकुमार म्हणतो की हे बघ, हे आपल्या हातात नसतं अमृता, त्याबद्दल मी तुला बिलकुल दोष देणार नाही. हवं तर आपण पुन्हा प्रयत्न करू, ट्रीटमेंट करू आणि आपण टॉपचा डॉक्टरसुद्धा बघू आणि त्यासाठी आपण अमेरिकेतसुद्धा जाऊयात. तिलोत्तमा ते राजकुमारचं बोलणं ऐकते. आणि राजकुमार म्हणतो की हे बघ, आईसाठी नाही, या घरासाठी नाही, आपण आपल्यासाठी हा चान्स घेऊयात. तर तिलोत्तमा खुश होते. आणि त्यानंतर आता अमृताच्या डोळ्यात पाणी येतं. तर अमृता म्हणते हो, घेऊयात आपल्यासाठी चान्स. ते ऐकून आता इकडे तिलोत्तमाही खुश होते. तिलोत्तमाचे डोळे भरून येतात. तर राजकुमारही खुश होतो. आणि राजकुमार म्हणतो की आय विल बेस्ट
डॅड इन द वर्ल्ड. आणि पटकन आता त्याच्याकडची कॉफी राजकुमार आता अमृताला स्वतःच्या हाताने प्यायला देतो, तर तिलोत्तमा खुशी होती. आणि इकडे आता सारंग हा बाथरूमचा दरवाजा वाजू लागतो आणि म्हणतो की सावली आवर लवकर, मला आंघोळ करायची. सावली म्हणते थांबा सारंग सर, माझी आंघोळ चालू आहे. तर सारंग दरवाजा वाजवू लागतो. तेवढ्यात आता सावली तिची आंघोळ उरकून बाहेर येते आणि म्हणते की मी कधीपासून तुम्हाला म्हणत होते, पण तुम्ही उठतच नव्हता. सारंग आता सावलीसमोर येतो आणि म्हणतो सगळ्या गोष्टी वेळेवरच झाल्या पाहिजे. काल आई काय म्हणाली तुला आठवतंय ना? आणि सारंग म्हणतो की अगं आई बाबा 25 वर्षापासून या गोष्टीची आता वाट बघतायत आणि माझा लहानपणीचा फोटो घेऊन बसलेत ते. काय वेळ आली आहे त्यांच्यावरती सावली. तर तिलोत्तमा दरवाजात येऊन आता सारंग सावलीचं ते बोलणं ऐकते. सावली म्हणते मला कळतंय तुमची गाडी कुठे जाते ती. तर सारंग म्हणतो मग बस ना गाडीत. सावली म्हणते गप्प बसा. आणि सारंग आता सावलीच्या जवळ येऊ लागतो. तर तेवढ्यात आता तिलोत्तमाला खोकला येऊ लागतो. आणि तिलोत्तमाला खोकला येता क्षणी आता सारंग पटकन सावलीपासून बाजूला होतो. तेवढ्यात आता तिलोत्तमा ही पुढे येते आणि म्हणते मी फक्त तुम्हाला एवढंच सांगायला आले होते की आम्ही कुठेतरी 2-3 दिवस बाहेर जातोय. सारंग आता तिलोत्तमाकडे येत म्हणतो का गं आई. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की आम्हाला ना कुठे आता बाहेर जाऊन फिरावंसं वाटतंय. तिलोत्तमा म्हणते की अरे आता आमचं वय झालं, आम्हाला आता अलीकडे झेपत नाही, तेव्हा तुम्ही घ्या तुमची काळजी, आम्ही जाऊन येतो. तर सारंग तिरप्या डोळ्याने सावलीकडे बघतो. आणि इकडे आता बबलू तिलोत्तमा सारंगच्या कपड्यांच्या बॅगा घेऊन बाहेर येतो. तर अमृता आता तिने तिलोत्तमा आणि चंद्रकांतरावांसाठी शेंगदाण्याचे लाडू बनवलेले असतात. पटकन ते डब्यात भरवून अमृता ते लाडू देते. तर तिलोत्तमा चंद्रकांतराव खुश होतात आणि सारंग सावली तिथे येतात. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की अरे आता तुम्ही इकडची काळजी घ्या, आम्हाला आता जाऊ द्या. तर सारंग म्हणतो मी येतो सोडवायला. तिलोत्तमा म्हणते की काही गरज नाही, तुम्ही तुमचे कामं करा व्यवस्थित. तिलोत्तमा म्हणते की आम्हाला अडकवून ठेवू नका. चंद्रकांतराव म्हणतात की आणि तुमची आई तुम्हाला जे काही बोलली त्याच्यावर सुद्धा विचार करा बरं का. बबलू म्हणतो बरोबर आहे, पण मला थोडा वेळ लागेल. आणि तिलोत्तमा आणि चंद्रकांतराव आता बाहेर फिरायला जातात. आणि इकडे आता अमृता ही सारंग सावलीकडे बघते आणि म्हणते की काय मग विचार केला का काहीतरी, नाही तर विचार करा. सारंग सावलीकडे बघतो. अमृता हसतच तिथून निघून जाते. सारंग सावलीला डवचवतो आणि म्हणतो की चल विचार करूयात. सावली म्हणते काय तुमचं. सारंग म्हणतो थांब नीललाच फोन करतो. आणि लगेच आता नीलला सारंग फोन करतो. नील त्याच्या बेडरूममध्ये असतो. तर सारंग म्हणतो की विचार केला का. तर आता नील म्हणतो की अरे मी विचार करतोय. सारंग आता फोन ठेवतो आणि सावलीला म्हणतो तो सुद्धा विचार करतोय. आणि इकडे आता ऐश्वर्या नीलकडे बघत विचार करते हीच ती वेळ आहे, आता मला नील बरोबर भांडून चालणार नाही. ऐश्वर्या म्हणते की एकदा का तो माझ्या मिठीत आला मग तो स्वतःहून मला या घरातील स्थान मिळवून देईल. त्यानंतर इकडे आता ऐश्वर्याने मोठा भयानक प्लान केलेला असतो. तिलोत्तमा आणि चंद्रकांतराव गेल्यानंतर इकडे आता ऐश्वर्या ही किचनमध्ये येते आणि गॅसवर आता दूध उकळवते. आणि ते दूध उकळल्यानंतर आता एका ग्लास घेऊन त्या ग्लासमध्ये ऐश्वर्या ही बाळ होऊ नये यासाठीची पावडर टाकते. आणि त्यानंतर तो दुधाचा ग्लास भरवते. आणि तोच दुधाचा ग्लास भरवल्यानंतर आता ऐश्वर्या विचार करत म्हणते की जर या घरात माझ्या पोटी वारस येणार नसेल आणि मला जर बाळ होणार नसेल तर मी दुसऱ्याच्या पोटी या घरात कसा वारस जन्माला येऊन देईल. असे म्हणत तो दुधाचा ग्लास हातात घेऊन ऐश्वर्या आता सावलीकडे येते. सावलीसुद्धा आता खूप खुश असते. तर आता सावली ऐश्वर्याला म्हणते की तुम्हाला काही हवं का. ऐश्वर्या म्हणते की अगं नाही सावली, खरंच तू खूप चांगली आहे आणि तू हा दुधाचा ग्लास अगोदर घे, आपण नंतर बोलूयात. आणि त्याच वेळेस इकडे आता जगन्नाथने पुन्हा सावलीची पत्रिका बघितलेली असते. आणि पत्रिका बघताच आता इकडे जगन्नाथला मोठा धक्का बसतो. तर आता लगेच आता जगन्नाथची बायको म्हणते की काय झालं हो. तर जगन्नाथ म्हणतो की सावलीच्या हातातून एक मोठी चूक घडणार आहे आणि जर सावलीने ती चूक जर सुधारली नाही आणि सावलीकडून जर ती चूक झाली तर तिच्या पोटी कधीच सुख येणार नाही. असे आता जगन्नाथ हा आता त्याच्या बायकोला बोलतो. आणि त्याच वेळेस इकडे आता सावलीने तो दुधाचा ग्लास आपल्या हातात घेऊन विठ्ठलाच्या मूर्तीसमोर ठेवलेला असतो. आणि त्यानंतर ऐश्वर्या आता सावलीला ते दूध प्यायला देते. आणि पटकन आता तो दुधाचा ग्लास सावली आपल्या हातात घेते. आणि त्यानंतर आता तो ग्लास विठ्ठलासमोरून उचलून आता सावली आपल्या हातात घेऊन ते दूध पिऊ लागते. तर आता विठ्ठल हा सावलीला
त्या दुधाच्या विषारी ग्लासपासून कसं वाचवतो आणि सावलीच्या पोटी आता कसा मेंढरांच्या घरी पाळणा हलणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.